नेरळ शहरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकलला अचानक आग लागून वाहन अर्धवट जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने ही बाब वेळेत निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या उष्णतेमुळे बॅटरी गरम होऊन शॉर्ट सर्किट होऊन हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेरळ शहरातील जुन्या बाजारपेठ परिसरातील सोने व्यापारी गदिया यांची ही इलेक्ट्रिक मोटरसायकल होती. रात्रीच्या सुमारास ते खांडा परिसरात फेरफटका मारत असताना त्यांच्या मोटरसायकलमधून अचानक धूर निघू लागला. धूर दिसताच त्यांनी वाहनाचा वेग कमी केला. मात्र काही क्षणातच बॅटरी भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघून वाहनाने पेट घेतला. परिस्थितीची गंभीरता ओळखून गदिया यांनी तत्काळ मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला टाकून स्वतः सुरक्षित अंतरावर गेले. घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. काही जागरूक नागरिकांनी तत्परता दाखवत अग्निशमन उपकरणाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोटरसायकल अर्धवट जळून मोठे नुकसान झाले होते. सध्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले असून वाहनांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये उष्णतेमुळे तांत्रिक बिघाड किंवा बॅटरी तापण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांनी वाहनांची नियमित तपासणी करावी, उन्हात दीर्घकाळ वाहन उभे ठेवू नये, टाळावे आणि चार्जिंग करताना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही जाणकारांकडून करण्यात आले. एक्चुअली वो हले ना आता नहीं बैठो तो हालतो जाना वो बगेन है नहीं वो स्पीड ब्रेकर मारते सड़ियों के आग लगी वो फटाफट रखे दौड़े मागने आया वो कैसे कतरे पौने दौड़े मारे वो है ना